तुकाराम वस्ताद चिराग तानाजी आलाय का? चिराग कुठं आहे? अरे असंच दोन्हीला 25 किलो. आयुष करपे भामटे रेड कास्टूम मैदानावरती चला. आयुष करपे भामटे अनुगा नंबर 1 25 किलो आणि संदेश पाटील भामटे ब्लू पट्टी बांधा. गुरुप्रसाद देसाई भामटे रेड पट्टी. आराधे आठवले भामटे ब्लू पट्टी. आयुष आठवले भामटे रेड पट्टी. राजवीर देसाई भामटे ब्लू पट्टी. रणवीर मौदम भामटे आपल्याला पहिले फेरीत बाहेर. चला आयुष करपे चल मैदानात. 1 नंबर संदेश पाटील भामटे 2 नंबर. चला इकडे 25 किलो 1 आणि 2. इकडे 1 आणि 2. कुस्तीला सुरुवात. 25 नंतर 30 किलो तयारी लागा. 30 किलो तयारीला लागा. त्याला माहित बारकाय दे सावकाशचे. तुझं 25 किलो कोणी वजन घेतलं काय करत. अरे नुसता खेळू की त्याला वजन टाकतोय जो. हा वय तसा नुसता खेळू त्याला नाद लागावं म्हणून केलंय. त्यालाही वाटलं पाहिजे मी स्पर्धेत लढलो. त्याला जरा पाठवून जाऊ दे. त्याला जरा बरं वाटतं. सरदार पाटील वस्ताद यांच्याकडून छोट्या पैलवानाला 100 रुपये पुरस्कार. त्याला ते बारकं घेऊ दिली त्याला नाद लागू दे. देऊ 50 कसा कुस्ती लढला पाहिजे ना पुढच्या फेरीला. इकडे 100 रुपये तुला फुराक आला. सरदार पाटलाला माहित आहे एखादा पदाने ह्या गावात घडवायचा आहे म्हणून हे नाद लावला तर ते उचलतो ठेवतो. त्याला वाटलं पाहिजे मी भामट्यात 10 मिनिटवर लढलो. आणि संपलेल्या गोष्टीमध्ये आयुष करपे अनुप नंबर 1 ते पैलवान फक्त 57 किलो. आपण आकड्यावरती चला. कुस्तीला सुरुवात. 57 किलो आदर्श कांबळे रेड कास्ट्यूम मधला 17 नंबर आणि 18 नंबर कांबळे पुण्याचा पैलवान 17 आणि 18. अतिशय सुंदर कुस्तीला सुरुवात झाली. कांबळे पैलवान सुंदर बहादर टेक्निक म्हटलं जाते. शिरोलीचा पैलवान आदर्श कांबळे. लागते जेवढे ठेवले बाकी सगळं जाळाय. कांबळे घराण्यातलं पोरग आहे. नाका वशावापासून मात्र गोष्टीचा झाला पाहिजे. बघा जरा संदार जवळ धरलं. 4 मंडळ चेत केला आदर्श कांबळे शिरोलीचा 17 नंबरचा पैलवान पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला.